नमस्कार मित्रांनो, एक तर 8 वर्षे निवडणुकाच होत नव्हत्या आणि एकदाच्या लागल्या तर एवढ्या फास्ट लावलेल्या आहेत की लोकांनी गळफासच घ्यावा. उमेदवारांना कागदपत्र जुळवता येत नाहीयेत. उमेदवार जिकडे जात आहेत त्यांना इकडून तिकडे जा, तिकडून इकडे जा, हे आणा ते आणा, अशा दुनियाभरच्या एनओसी सांगलेले आहेत. सर्व्हर डाऊन आहे, कर्मचारी जेवायला गेलेले आहेत, कर्मचारी बाहेर आहे, अशा प्रकारे ठरवून सत्ताधारी पक्षांनी सगळ्या इच्छुकांचा गेम केलेला आहे आणि सर्वच पक्ष सगळ्याच इच्छुकांना व्हेंटिलेटरवरती ठेवत आलेले आहेत. लवकरच हे सगळे इच्छुक ICU मध्ये जाणार आहेत आणि प्रत्येकाला असंच लॉलीपॉप दिलेले प्रत्येक पक्षाने की तुला मी तिकीट देणारच आहे आणि तू तयारीला लाग. 8 वर्षे बिचाऱ्यांनी सतरंजा टाकल्या, बिचाऱ्यांनी घाम गाळला, गटार साफ केली, लोकांच्या घरी जाऊन पाया पडून पडून त्यांचे पाय पडले बिचाऱ्यांचे. आता हात जोडून जोडून त्यांचे हात जडून गेले, पण तिकीट मिळायला काय तयार नाहीये. अनेक उमेदवार दवाखान्यामध्ये ऍडमिट झालेले आहेत, अनेकांचा BP शूट झालेला आहे, अनेकांनी स्वतःला जाळून घेण्याच्या घोषणा केलेल्या आहेत, अनेकांनी राजकारणाला कायमचा संन्यास देण्याचं ठरवलेले आहेत, अनेकांनी ज्या नेत्यांनी माझी फसवणूक केली त्यांना मी गोळ्या घालील, अशा प्रकारच्या भाषा लोकांच्या यायला लागलेल्या आहेत. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे एकच चित्र मला असं दिसतंय की प्रामाणिक इमानदार कार्यकर्त्यांचा इथं बळी घेतला जातोय आणि निवडणूक कशी लढली जाते हे कार्यकर्त्यांना कोणीही शिकवत नाही. ते शिकवतात फक्त आपल्या घरातल्यांना, बायकोला, आईला, मेवण्याला, पाहुण्याला, जावायला, मुलीला, मुलाला, बरं का. आणि त्याच्यामुळे बिचारे जे 8-8, 10-10 वर्ष ग्राउंडवर काम करत होते त्या कामाला साध्या सिंपल भाषेत हे राजकारणी लोक गाढव मजदुरी समजतात आणि गधा मजदुरी करणारे, ढोर मेहनत करणारे, गाढव मजदुरी करणारे लोक कधीही राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत आणि म्हणून त्यांना सतरंजात टाकायला लावतात. आणि त्यांना असं काय फसवलेलं आहे की बिचारे गेले 8 दिवस झाले, 10 दिवस झाले फक्त कागदपत्र जमा करतायत. कधी ह्यांना AB फॉर्म मिळायचा, कधी ह्यांची उमेदवारी जाहीर व्हायची, कधी ह्यांचं स्क्रुटिनी व्हायची, कधी ह्यांचं चिन्ह यायचं आणि कधी हे बिचारे निवडणूक लढवून हे नगरसेवक व्हायचे. मित्रांनो, हे खूप अवघड आहे. प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थित ठरवून डाव टाकलेला आहे आणि सगळ्या होतकरू कार्यकर्त्यांचा गेम केलेला आहे. मला वाटतं ह्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र या, बंड करा. मी तुमच्या पाठीशी आहे, सनई छत्रपती शासन पक्ष पाठीशी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देऊ, निर्णय देऊ. ज्याला कोणाला AB फॉर्म लागेल ताबडतोब माझ्याशी संपर्क करा. 10 मिनिटात तुम्हाला AB फॉर्म देऊन तुमची जी मेहनत आहे ती वाया जाण्यापासून मी वाचवेल आणि तुम्हाला जे आज नैराश्य आलेले ते आपण बाद करू. फॉर्म बाद होण्यापेक्षा, संधी बाद होण्यापेक्षा, संधी हुकण्यापेक्षा तुम्हाला मी ती संधी देईल. 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला AB फॉर्म मिळेल. जरूर तुम्ही संपर्क करा. मी तुमचे अश्रू पुसायला तयार आहे आणि आता सुद्धा तुम्ही तुमच्या जुन्या पक्षावरतीच विश्वास ठेवून उद्यापर्यंत वाट बघणार असाल तर तुमच्यासाठी माझ्या खिशात मग रुमाल पण आहे. फक्त मला तुमचे अश्रू पुसावे लागतील आणि त्यासाठी सुद्धा मी तयार आहे. तुम्ही तयार व्हा लढण्यासाठी, रडण्यासाठी नाही. धन्यवाद.